दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर मुंबई आहे असा अलर्ट पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांना आलाय। त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झालेत। पोलिसांनी विविध भागात कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। गर्दीची ठिकाणं, धार्मिक स्थळांवर मॉक ड्रिल करण्याच्या सूचना आहेत। शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या झोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलंय। शुक्रवारी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात मॉक ड्रिल केलं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली आणि गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य रोखण्याचं आव्हान आहे। त्यातच आता दहशतीचा हा अलर्ट आल्यानं मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे। अपडेट जाणून घ्या, सूरज सावंत आपल्यासोबत आहे। सूरज, आगामी काळामध्ये निवडणुका आहेत, सणवार देखील आहेत, त्यामुळे स्वाभाविकच मुंबई पोलीस यंत्रणेचं एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं टाकलंय। दीपक, नक्कीच केंद्रातून आलेल्या अलर्ट नंतर मुंबई पोलीस हे देखील आता सतर्क झालेले आहेत। मुंबईतली जी महत्त्वाची प्रार्थना स्थळं आहेत, महत्त्वाचे कार्यालय आहेत किंवा महत्त्वाचे ठिकाणं आहेत, या ठिकाणच्या सुरक्षा या वाढवण्यासंदर्भातल्या सूचना या सर्वांना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर स्थानिक डीसीपी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या महत्त्वाच्या जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी देखील सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। मग ते लॉजेस असो, त्या ठिकाणी कोणी गैरपद्धतीचा माणूस येऊन राहतोय का, याच्या देखील सूचना या देण्यात आलेल्या आहेत। मी सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या जवळ आहेत, ज्या ठिकाणी लाखो भाविक हे दर्शनासाठी येत असतात आणि सिद्धिविनायक मंदिर म्हटलं की एक श्रद्धास्थान आहे अनेकांचं, आणि त्या ठिकाणी देखील सुरक्षा ही वाढवण्यात आल्याची माहिती ही मिळत आहे। जे काल जर आपण पाहिलं तर झवेरी बाजार असेल किंवा अन्य एखादं जुहू टेम्पल असेल, या ठिकाणी सुरक्षेचा आढावा हा पोलिसांकडनं मॉक ड्रिलच्या मार्फत घेण्यात आला होता। ज्यावेळी अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळी कुठलीही गैरसोय होऊ नये किंवा तात्काळ त्या ठिकाणी ॲक्शन मोडवरती पोलीस राहावेत, या अनुषंगाने या मॉक ड्रिल्स केल्या जात असल्याची माहिती मिळत आहे। त्याचबरोबर जो दहशतवादी संभाव्य धोका आहे त्या पार्श्वभूमीवरती देखील पोलीस अलर्ट राहावेत, या अनुषंगाने या मॉक ड्रिल सुरू असल्याची माहिती मिळत आहे। आज सिद्धिविनायक ट्रस्ट या ठिकाणी देखील जे मंदिर आहे त्या प्रशासनाकडनं सूचना या सतर्कतेच्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार पोलीस बंदोबस्त हा देखील वाढवण्यात आलेला आहे। या संभाव्य घटनांचा आधार घेत निवडणुका तोंडावर आहेत, नवरात्र आहे आणि अशातच कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुषंगाने ही सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती ही मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईत आता जे महत्त्वाची प्रार्थना स्थळं असतील, विविध ठिकाणी आता चोख बंदोबस्त या अनुषंगाने पाहायला मिळतोय। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळी सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।